शाबास माई विद्येची देवता मा सावित्रीबाई फुले माझे गुरुवर्य ज्यांचा मला नेहमी माझ्या जीवनामध्ये अनमूल्य असा वाटा असलेले आणि प्रत्येक वेळोवेळी मला मार्गदर्शन करत असलेले आमचे भोमरे सर, त्यानंतर या संस्थेचे कोषाध्यक्ष सन्माननीय दिलीपदादा कवटकर, या संस्थेच्या माजी मुख्याध्यापिका ठाकरे मॅडम, त्यानंतर आता ज्या सध्या प्रभारी आपल्या संस्थेच्या मुख्याध्यापिका श्रीवास मॅडम, या संस्थेचे सदस्य सन्माननीय जयंतदादा पाटील, आमच्या गावातीलच प्रतिष्ठित नागरिक शरददादा तिडके सर, आमचे सर्वांचे लाडके असे गोंडे सर, यानंतर आमचे माझे मित्र सन्माननीय नागदेवे सर, आणि या कार्यक्रमाचे जे सत्कार मूर्ती आहेत ते आमचे भुले सर, त्यानंतर आमच्या ठाकरे मॅडम आणि आमचे अशोकदादा गवरे काका, आणि सोबतच ज्यांच्या सहवासामध्ये मी जास्त राहिलो असे आमचे घोरमाळे सर. मला नागदेव सरांनी या ठिकाणी बोलावलं आणि मी आलो पण, आणि एक अनुभव मला या शाळेबद्दल सरांसोबत सांगायचा आहे, सर्वांसमोर सांगायचा आहे. सर, जेव्हा मी 10वा वर्ग नापास झालो होतो, मी मागच्या वेळेला शाळेच्या प्रथम दिवशी सांगितलं, आणि मी एका ठिकाणी गेलो की मी म्हटलं तिथे की मला या शाळेमध्ये 10वा वर्ग मी नापास झालोय, माझे 2 विषय राहिले आहे आणि मला बसू द्या. तर मला त्यावेळची आठवण सर तेव्हा आज झाली. मी गेल्यानंतर मला आठवलं की आपल्याला त्या शाळेत बसू दिलं नव्हतं. परिस्थिती माझी जेमते नव्हती. अशा परिस्थितीमध्ये मला तिथे शिकू दिलं नाही. आणि परत जेव्हा मी या शाळेमध्ये आलो त्यावेळेस कदाचित तुमचे भाऊ पाटील सर इथे मुख्याध्यापक होते, आणि मी त्या सरांना विनंती केली की सर, मला आज माझी गरज आहे, माझ्या आई वडिलांकडून ट्युशन लावणे होत नाही. त्यावेळेस या शाळेमधले शिक्षक भिसेकर सर तिथे ट्युशन घ्यायचे. मी म्हटलं मला बसू द्या. ती सरांनी कुठेही क्षणाचा विलंब न लावता मला 1 वर्ष या शाळेमध्ये बसू दिलं. हे या शाळेचे माझ्यावर अनंत उपकार आहे. तर ज्या शाळेच्या भरोशावर ज्या शाळेमध्ये मी 5 वर्ष शिकलो तिथे मला बसू दिलं नाही, इथे मला 1 वर्ष बसू दिलं. सर, भगवंताची कृपा म्हणा आणि या शाळेतल्या सर्व शिक्षकांची माझ्यावर कृपा झाली आणि माझे ते 2 विषय निघाले. आणि समोर मी मोर्शीमध्ये शिकायला गेलो, शिकत राहिलो. असं करता करता सगळं शिकलं. पण आज ज्यावेळेस मला वाटलं की आज माझ्या मुलाची ऍडमिशन, माझा मुलगा 5 वर्षाचा झाला, त्यावेळेसची आठवण मला आज झाली की आपण काय केलं पाहिजे, आपण कुठे ऍडमिशन घेतली पाहिजे. हा माझ्या मनामध्ये सुप्त विचार मॅडम 1 वर्षापासून होता, जेव्हा माझा मुलगा 4थ्या वर्गामध्ये गेला. आणि 4थ्या वर्गामध्ये गेला माझा मुलगा. त्यानंतर मी मॅडम भेटल्या, ठाकरे मॅडम भेटल्या, श्रीवास मॅडम भेटल्या, नागदेवे सर भेटले. मी या सरांना म्हटलं, सर तुम्ही कोणीही माझ्या घरी येऊ नका, कोणी येऊ नका, काही गरज येण्याची नाही. मी माझ्या मुलाची ऍडमिशन मी मनोमनी ठरवलं आहे. नागदेव सर माझे मित्र आहे, बालमित्र आहे. आम्ही अनेक कठीण प्रसंगामध्ये सोबत होतो. मी म्हटलं चिंता नको करायचं, मला या शाळेमध्ये माझ्या मुलाची ऍडमिशन घ्यायची होती आणि ती ऍडमिशन मी घेतली. आणि घेतल्यानंतर ऍडमिशन घेतल्यानंतर काही घटना झाल्या, पण धनंजय उमाप शब्दाचा धनी आहे. मी जे बोललो ते करेल. ज्या सत्कार मूर्तीच्या संदर्भात मला बोलायला सांगितलं आणि मी बोलणार आहे,
आमचे भोले सर, आमच्या भोले सरांचा परिवार हा खूप मोठा असा परिवार आहे, सर्वांना माहीत आहे. आणि त्यांच्या परिवारामध्ये जर पाहिलं तर सर्व लोक नोकरीवर आहेत, सर्व लोक वेल ग्रॅज्युएट आहेत. त्यांचे बंधू सगळे आपापल्या ठिकाणी लागलेले आहेत. यानंतर भुले सरांना या गावामध्ये जर सर गाडगेबाबाचं अभियान राबवलं असेल, पहिलं जे अभियान राबवलं असेल, तर मला माहित आहे की सरांनी छोटे छोटे आपल्या शाळेचे विद्यार्थी घेऊन गाडगेबाबाचं स्वच्छता अभियान या गावामध्ये एक चांगली सवय लावली. आणि ते भुले सरांनी करून दाखवलं. जे कोण केलं नाही ते भुले सरांनी करून दाखवलं. गल्ल्या सुद्धा झाली. आणि ग्रामगीताचार्य आदर्श शिक्षक पुरस्कार हे सर्व मिळालं. मॅडमला सुद्धा, ठाकरे मॅडमला मला माहित आहे, त्यांना सुद्धा ग्रामगीताचार्य पुरस्कार भेटला. पुरस्कार भेटणं सोपी गोष्ट नसते. कुठेतरी त्या पुरस्कारासाठी प्रत्येकाला झिजावं लागतं, प्रत्येकाला प्रयत्न करावा लागतं. आणि मला तर असं वाटतं की हे 2-3 लोक, मला नाही वाटत की निवृत्त झाले असेल, कारण हे निवृत्त होणारे लोकच नाही आहे. सरांचा सामाजिक क्षेत्रामध्ये खूप मोठा असा वाटा आहे. आणि मला असं वाटतं की भुले सर तर नेहमी कुठं ना कुठं आपलं सामाजिक कार्य करत राहतो. मला एका ठिकाणी जेव्हा त्या एका घरी गेलो भुले सरांनी, धनंजय भाऊ ह्या मुलाची परिस्थिती गरिबीची, आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. आणि खरोखर ते झोपडपट्टीत घर होतं, शेवटल्या टोकावर नदीच्या काठावर घर होतं. मला धनंजय भाऊ याला घरकुल